हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर हे आहे आमचं टेरेस गार्डन आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आम्हाला झाडांच्या बचावासाठी इथे शेड टाकायचं आहे। शेड म्हणजे परमनंट नाही आहे, पण इथे अँगल टाकून थोडं आपण नेट वगैरे आम्ही टाकणार आहोत। तर तेच काम सुरू आहे टेरेस गार्डनचं। तर बघा हे अँगल टाकत आहोत। हिरव्या नेटच्या सावलीमध्ये झाडं खूप छान राहतात आणि नागपूरचा उन्हाळा तर खूपच जास्ती असतो, त्यामुळे आम्ही ही सगळी सोय करून घेत आहे। तर बघा असं काम सुरू आहे आणि आता अँगलचं काम झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी नेटचं काम सुरू आहे। आता नेट बांधायलाही खूप वेळ लागतो, अगदी मंडपासारखं छान असं करत आहे बघा। आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्ण नेट बांधून झालेली आहे आणि किती छान असा गारवा आलेला आहे, थंडावा वाटत आहे, अगदी इथे छान सावली वाटत आहे आणि माझे झाडं खूप छान राहतील यांच्या सावलीमध्ये। तर आता मला उन्हाची काही चिंता नाही आहे। बघा मस्त मी असं अरेंज केलेलं आहे। डिटेलमध्ये व्हिडिओ मी नंतर दाखवीन तुम्हाला। आणि हे सुपलीचं झाड आहे। सुपली म्हणजे याला अपराजिता सुद्धा म्हणतात हिंदीमध्ये। तर याला बघा किती सुंदर अशी फुलं लागलेले आहे। हे फुलं शंकराला खूप प्रिय आहे, परंतु याचा मी चहा सुद्धा बनवते, तो वेट लॉससाठी खूपच चांगला आहे। आणि हे प्लांटर सुद्धा मी बनवलेला आहे टॉवर। तर हा पुदिना आहे आणि खालच्या गार्डनमध्ये आमचं आता कटिंग सुरू आहे, कारण खूप वाढलेली होती आणि इथे सुद्धा नेट बांधायचं आहे त्यामुळे। आणि हा बघा आमच्याकडला आहे हा गोडलिंब, तर इतक्या मोठ्या प्रमाणात ते निघालेलं आहे। थोडं झाड कट केलेलं आहे कारण इथे नेट बांधायची आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या झाडाला खूप पालवी फुटतात, कारण उन्हाळ्यामध्येच गोडलिंबाची वाढ होत असते। घराच्या अवतीभोवती अशी फुलं झाडे असले की खूप छान वाटतं आणि उन्हाळ्यात तर छान गारवा वाटतो। मित्रांनो एक सांगू का, झाडाशिवाय घराला शोभा नाही आणि झाडांवरती प्रेम केलं की असं वाटतं की आपल्या लेकरांवरतीच प्रेम केलं आहे। तर हे गोडलिंबाचं झाड आहे, ते मी आता तुम्हाला दाखवेल की याला कशी पालवी फुटली आहे ती नंतर। आणि हे सुद्धा प्लांटर मीच बनवलेलं आहे, याच्यामध्ये मी मनी प्लांट लावलेला आहे। आणि हा गोडलिंबा आहे, याचा मी आता याला वाळवणार आहे छान धुवून, म्हणजे सावलीमध्येच वाळवणार आहे आणि याचा पावडर करून ठेवणार आहे। म्हणजे पावडर असलं की कधीही आपण कशातही टाकू शकतो। आणि हे आहे आमचं खालचं गार्डन। तर बघू शकता तुळस किती मस्त आहे इथे। आणि इथे सुद्धा आम्ही वरच्यासारखीच इथे नेट लावून घेतलेली आहे, कारण इथे सुद्धा खूप ऊन येतं आणि नागपूरचा उन्हाळा तर तुम्हाला माहितीच आहे कसा असतो, त्यामुळं झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही इथे सुद्धा नेट लावून घेतली। तर असं सज्ज झालेलं आहे आमचं उन्हाळ्यासाठी दोन्ही गार्डन, टेरेस गार्डन आणि आमचं खालचं सुद्धा गार्डन। आणि आता आम्ही आज करणार आहोत साबुदाण्याच्या चकल्या। तर चकल्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे मागल्या वर्षी। तुम्ही जर बघितला नसेल तर लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, बघितला नसेल तर अवश्य बघा। त्यामुळे मी इथे डिटेलमध्ये काही दाखवलं नाही आपल्याला। तर रात्री मी साबुदाणा टाकलेला आहे भिजत 4 ग्लास आणि छान तो बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे, त्यामुळे काय होतं तो सकाळी मस्त फुलला जातो आणि आपली चकली छान होते। साबुदाणा मी थंड पाण्यामध्येच धुतला आणि थंड पाण्यामध्येच भिजत ठेवलेला आहे रात्रभर। इथे मी तुम्हाला थोडक्यात प्रमाण सांगत आहे की मी 4 ग्लास साबुदाणा घेतला, म्हणजे 1 किलो साबुदाणा घेतला आहे, त्याला मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे आणि अर्धा किलो भगर घेतलेली आहे। तुम्ही या प्रमाणामध्ये चकली करून बघा, तुमची चकली कधीही फसणार नाही आणि एकदम खुसखुशीत चकली होईल। तर इथे बघू शकता तुम्ही, मी छान 2 पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतला आणि त्यानंतर पाणी टाकलं, आपल्या बोटाचं 1 ते 1.5 कांड बुडेल एवढं मी पाणी टाकलेलं आहे। आणि एवढ्या पाण्याने हा रात्रभर खूप छान मुरून जाईल आणि मस्त फुलून येईल हा साबुदाणा। तर हा रात्रभर असं झाकून ठेवायचा आहे। आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 2 किलो बटाटे घेतले आहे, ते छान कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि छान उकळून घेतले। बटाटा हा थोडा मऊ आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि तो छान मी मॅश करून घेतला
किसून घेतला म्हणजे. तर हे काही मी सगळं दाखवलेलं नाही आपल्याला, मी फक्त सांगत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल डिटेलमध्ये तर माझ्या चॅनलवरती याची डिटेलमध्ये रेसिपी दिलेली आहे, लिंक देणार आहे मी, अवश्य बघा. तर हा बघा सकाळी मस्त असा फुलून आलेला आहे साबुदाणा, दुप्पट होऊन जातो हा साबुदाणा. त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रमाणात किती प्रमाणात करायचं आहे ते आधी ठरवून मगच तेवढा साबुदाणा टाका तुम्ही. तर मस्त फुललेला आहे साबुदाणा, पांढरा शुभ्र झालेला आहे. तर मी हे सगळं शिजवलेलं आहे, डिटेलमध्ये काही दाखवलेलं नाही. इतकं म्हणजे पूर्ण गंज भरलेला होता. आता थोडं राहिलेलं आहे आणि आम्ही बघा इथे छान अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहे. तर एका पॉलिथिनवर मी छान असं आम्ही डायनिंग टेबलवरतीच चकल्या केलेल्या आहे आणि दुसऱ्या दिवशी मग या उन्हामध्ये वाळवल्या. अगदी लवकर वाळून जातात, काहीही फरक पडत नाही तुम्ही सावलीत केल्या तरी. ह्या चकल्या मी 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे. तर प्राची आणि मी दोघींनी मिळून आम्ही छान पटापट या चकल्या करून घेतल्या. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आपल्याला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.